मंडळी तुम्हाला माहितीच आहे या कार्यक्रमात आपण एक विषय घेतो, एक मान्यवरांना बोलवतो, विषय समोर ठेवतो आणि मान्यवरांना म्हणतो मान्यवर छू आणि मग ते त्या विषयाचे लचके तोडतात. एक्सक्यूज मी काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तरी कळतंय का? सर मी नवीन अशी उपमा दिली सर. नाही. सर काय होतं ना, म्हणजे मी नेहमी काय म्हणते की आम्ही एक विषय घेतो आणि मग त्यावर आमचे मान्यवर चर्चा करतात. तर असं सांगितल्यावर ना लोकांना बोर होतं सर, म्हणून मी ना वेगवेगळ्या उपमा ट्राय करते सर. पण याला अर्थच नाही ना. लोकांना बोर होतोय म्हणून तुम्ही मान्यवरांना कुत्रा म्हणणार आहात का? अय्यो असं झालंय का? हसू नका, लाज वाटायला हवी खरं तर तुम्हाला. ईश आहा, काय लाज वाटते मॅडम तुम्हाला? तुम्हाला लाज वाटली नाही ना, इथे काळजात धस्स होतं माहितीये. मोरे गप्प बसा. एक्सक्यूज मी लाजणे आणि लाज वाटणे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हा, कळतंय का? काय चाललंय हे? इसे इश्क कहते हैं. हाय हाय मोरे प्लीज गप्प बसा, कार्यक्रमानंतर भेटा. अरे म्हणजे हे तिथे आपण सविस्तर बोलूयात. आता आपण चर्चासत्राला सुरुवात करूयात. तर मंडळी तुम्हाला माहितीच आहे आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे संतुलित आहार आणि आजचं आपले हे जे मान्यवर आहे त्यांचं नाव आहे किरण मृदुमुले. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. तर मंडळी तुम्हाला माहितीच आहे कार्यक्रमाची सुरुवात नेहमीप्रमाणे माझ्या छानशा अशा कवितेने होते आणि आजच्या कवितेचं नाव आहे संतुलित आहार. सर ऐका बरं का. हो, तर कविता अशी आहे, संतुलित आहार खाऊया ना यार. भाजीत भाजी मेथीची, भाजीत भाजी मेथीची, भाकरी खाऊया छोटीशी, भाकरी खाऊया छोटीशी, डाळ भात लोणचा, भाजी भाकरी ठेचा, भाजी भाकरी ठेचा. ओ या ताक पिऊया, हो 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 ओ ताक पिऊया, गुलाबजाम खाऊया, ताक पिऊया, गुलाबजाम खाऊया. ओ या बेबे. कशी वाटली सर कविता? जबरदस्त. अंगावर रोमांस झाला माहिती. मोरे खूप थेट काळजात घुसली कविता. वा, काय डोंबलाचं काळजात काय घुसलंय का काळजात? कविता आहे का ही? हा, कविता म्हणतात का याला? सर कविताच म्हणतात सर. काल रात्रभर जागून केलीये मी. मग नका जागू तुम्ही. तुमच्या जागरणाचं पित्त कवितेवर उठतं. सर तुम्हाला कळतंय का सर? तुम्हाला कविता झाली सर. जागरणाचं पित्त कवितेवर उठतं. कविता नाहीये ही, नाही. वास्तव सांगितलं. खरंच तुमच्या जागरणाचं पित्त कवितेवर उठतंय. नका करू. थँक्यू सर. आणि तुम्ही सुद्धा जी कविता केलीत की नाही ती खरं तर कविता नाहीच आहे. मराठी भाषेला आलेला करपट डेकर आहे तो. क्या बात आहे सर, क्या बात. कशा सुचतात सर उपमा तुम्हाला? मला प्लीज सांगा सर, मला वापरावे थांबा जरा, थांबा बास. उपमा नाहीये ती, थांबा. हरकत. युजलेस. काहीतरी महत्वाचं सांग. कार्यक्रमाची सुरुवातच होत आपण नाही. सुरुवात करूयात कार्यक्रमाला. हा. आपला विषय आहे हा, तर नमस्कार मित्रांनो. आज इथे अत्यंत महत्वाच्या विषयावर मी बोलायला आलेलो आहे. हा, हा. येस सर, बोला. मला या विचार थोडस बोलायचं आहे. संतुनीचे आभार. पण संतुनीचे आभार आपण का बरं मानायचे? अरुण आय लव्ह यू. काय वेंधळा माणूस आहे हा. हो. काही झालं? शंतनूचे आभार लिहिलंय का तिथे? हं. संतुलित आहार असं लिहिलंय. ऐका. Actually लिहिले? आजच्या लिहिले म्हणजे तसंच लिहिलंय. आजच्यानी तच्छ करू नका. आता बसा खाली. उगाच आपलं काहीतरी मोडा घालायचा. होतं हा. त्यांच्याकडून. तर आजचा विषय आपला जो आहे अत्यंत महत्वाचा विषय आहे. कारण आपलं जे जीवन आहे ना, आपलं जे जगणं आहे ना, फार असं धावपळीचं असतं. तर हो. त्यात या गोष्टीची अत्यंत निकड आहे. आता लक्षात घ्या काय होतं ना, संतुलित आहार म्हणजे काय मला सांगा. विचार. बोला. आम्हाला माहित असतं तर तुम्हाला कशाला बोलवलं असतं? क्या बात आहे. माहित नाही हे सांगायला मग ह्या असं हे सर आणि हे वगैरे करायची काय आवश्यकता? मी बोलतच होतो ना. यांचं पण बरोबर हा. आहे. तर संतुलित आहार म्हणजे काय? तर संतुलित आहार म्हणजे समतोल आहार. आणि समतोल आहार म्हणजे छान, उत्तम प्रश्न.
समतोल आहार म्हणजे सकस आहार. आणि सकस आहार म्हणजे सकस आहार म्हणजे पोषक आहार. आणि पोषक आहार म्हणजे तुझ्या आईचा गो. अच्छा, म्हणजे बाबांना पोषक आहार म्हणतात, आणि आईला मम्मी म्हणतात. काय एक मिनिट काय तू अरे नका लिहून घेऊ बात. काय चाललंय, काय चर्चा आहे ही? विषय कळलाय का तुम्हाला? बोला सर, बोला. मला थोडस बोलायचं आहे. शांताबाई विरार. अरे आवराच ऍड्रेस लिहिलाय. माणसाने घरी कसं जायचं मग? कुठली शांताबाई विरार? काय हे काय वाचताय? ते लिहिलंय ना. तिथे संतुलित मुद्दाम करताय का हो? नाही. मुद्दाम करताय? नाही नाही खाली बसा बसा, बसा. आणि जमल्यास ना वळूनच बसा. हो तुम्ही मध्ये मध्ये उगाच काहीतरी अत्यंत महत्वाचं काहीतरी संतुलित आहाराबद्दल सांगतोय. माफ करा. लक्षात घ्या, संतुलित आहार, सकस आहार, पोषक आहार हा अत्यंत गरजेचा असतो. म्हणजे काय तर आपल्या जीवनात आपल्याला बाबा अपेक्षित पोषक द्रव्य मिळत आहेत का हे पाहायला हवं की नाही आपण. आता पोषक द्रव्य म्हणजे काय तर प्रथिनं, कर्बोदक, जीवनसत्व, खनिज द्रव्य इत्यादी. तर ही जी सगळी आपल्या खरं तर ना जेवणात आपल्या हे सगळं असायला हवं. प्रथिनं, कर्बोदक, जीवनसत्व, खनिज द्रव्य सगळं असायला हवं आपल्या जेवणात. हो की नाही? ऐगो हम्म. एवढं सगळं ताटात पाहिजे होय? हो म्हणजे लगा लगा अवघड आहे मग. का? मग आमचं बाकीचं मग सुक्क मटण, पातळा मटण, तांबडा पांढरा, भाकरी बिकरी, कांदा बिंदा ती कुठे ठेवायचं मग? तुम्हाला काय वाटतं वेगळा पदार्थ आहे का? तुम्ही एवढी सगळं लगा ताट त्यानंच फुल भरणार नाही. की? दोन दोन ताटं ठेवायची होय. इकडे एक खाय, इकडे खायचं, असं करायचं का? प्रेक्षक वेंधळा आहे का ढय कळत नाही मला आता. त्यांना माहित नाही, मी नसेल तर सांगा हे सर. सगळं हे जे असतात ना हे सगळं जेवणातलाच प्रकार आहे हा. हे काही वेगळे पदार्थ नाही तयार करत आपण. हा हे सगळं आपल्या जेवणात असायला हवं. आता मला सांगा, प्रथिनं म्हणजे एक मिनिट, प्रथिनं म्हणजे कोणाला माहितीये? मला माहिती आहे, सांगा. सांगा म्हणजे मी पेपरात वाचलंय. काय? अनैतिक संबंधाच्या संशयामुळे प्रथिने पत्नीचा खून केला. माहित मी पेपरात देवाला छापलं, मी खोटं काय सांगू ना. पेपरात देवाच्या खोटं नाही, पेपरात वाचलेलं आहे म्हणून सांग. प्रथिने केला पत्नीचा खून असं वाचलंय तुम्ही? आयुष्य गेला अर्ध फ्लर्टिंग करण्यात आणि मग प्रथिने केला पत्नीचा खून. तुम्ही करा लग्न आणि मग तुमच्या पत्नीने करू द्या तुमच्या प्रथिनेचा खून. कशाला काही वाटेल ते बोलू नका. प्रथिनं म्हणजे काय प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल. प्रथिनं म्हणजे काय तर प्रोटीन्स, बरोबर की नाही? कर्बोदक म्हणजे काय तर कार्बोहायड्रेट्स, बरोबर की नाही? आता मग अत्यंत